नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MHA-TET 2026च्या तयारीसाठी आपण मास्टर बॅच चालू केलेली आहे. मराठीचे काही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण प्रत्येक विषयावर प्रत्येक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. प्रत्येक व्हिडिओवर आपण प्रश्न बघणार आहोत. प्रत्येक टॉपिक आपण सविस्तरपणे त्याची माहिती घेणार आहोत. चांगल्या प्रकारे आपण आपला अभ्यास करणार आहोत आणि उत्तीर्ण होणार आहोत. चांगले मार्क घेऊन आपण पास होणार आहोत मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत CDP, बालविकास आणि अध्यापनशास्त्र. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम आपण बघूया बालविकास. बालविकास म्हणजे काय थोडक्यात बघूया आपण. तर बालविकास म्हणजे काय आहे, तर इथे बघा, जन्मापासून ते मोठे होईपर्यंत होणाऱ्या सर्वांगीण बदलाची एक नैसर्गिक प्रक्रिया. मित्रांनो, विकास काय बघा, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्वांगीण बदलाची एक नैसर्गिक प्रक्रिया. महत्त्वाचे काय मित्रांनो, मुलांच्या क्षमता, वर्तन आणि विचार प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी बालविकास खूप महत्त्वाचा आहे. बालविकास म्हणजे काय, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्वांगीण बदलाची एक नैसर्गिक प्रक्रिया. आणि का महत्त्वाचे आहे, तर मुलांच्या क्षमता, वर्तन आणि विचार प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी बालविकास खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर प्रश्न बघा इथे, बालविकास म्हणजे काय. ऑप्शन ए दिलेला आहे फक्त उंची वाढ, ऑप्शन बी सर्वांगीण बदल प्रक्रिया, ऑप्शन सी फक्त वजन वाढ, ऑप्शन डी फक्त शिक्षण. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कमेंटमध्ये सांगावे बरं की आत्ता आपण शिकलो बालविकास म्हणजे काय. तर बालविकास म्हणजे मित्रांनो सर्वांगीण बदल प्रक्रिया, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. प्रश्न बरोबर. आता पुढे जाऊया आपण. स्टेप बाय स्टेप आपण सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत मित्रांनो. याच्यावर प्रश्न पण आपण घेऊन येणार आहोत. तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आपण सविस्तरपणे व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. आवश्यक अभ्यास आपण करणार आहोत आणि आपण उत्तीर्ण होणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो. इथे बघा, वाढ आणि विकास काय फरक आहे दोघांमध्ये. वाढ म्हणजे ग्रोथ, विकास म्हणजे डेव्हलपमेंट. मित्रांनो, वाढ म्हणजे केवळ शारीरिक गोष्टी चेंज होतात. जसे की केवळ शारीरिक म्हणजे मोजता येणाऱ्या गोष्टी, जशा की उंची असो, वजन असो, एका विशिष्ट वयानंतर थांबते मित्रांनो. ती म्हणजे काय असते, आपली वाढ. ज्या गोष्टी आपण मोजू शकतो ते झाली वाढ. जसं आपली उंची आपण मोजू शकतो, आपलं वजन आपण मोजू शकतो, ते मित्रांनो ग्रोथमध्ये येते, ते वाढमध्ये. पण मित्रांनो, विकास काय आहे, तर विकास मित्रांनो सतत चालणारी प्रक्रिया आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असा सर्वांगीण बदल. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सर्वांगीण बदल होतो. तर मित्रांनो, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी सतत प्रक्रिया म्हणजे विकास होय. या दोघांमधला फरक तुम्हाला समजला. वाढ म्हणजे मोजता येणारी, एका वेळेनंतर थांबणारी गोष्ट, आणि विकास सतत चालणारी आणि शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असा सर्वांगीण बदल करणारी प्रक्रिया म्हणजे विकास आहे मित्रांनो. इथे प्रश्न बघा, वाढ आणि विकास यातील मुख्य फरक कोणता. ऑप्शन ए दोन्ही सारखेच आहेत, ऑप्शन बी वाढ मानसिक, विकास शारीरिक, ऑप्शन सी वाढ शारीरिक, विकास सर्वांगीण, ऑप्शन डी काहीही नाही. तर मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की विकास जे आहे सर्वांगीण आहे आणि वाढ फक्त शारीरिक आहे. तुम्हाला एवढं समजत आहे का मित्रांनो, सांगा. जर तुम्हाला अवघड जात असेल तर मी अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला योग्य वाटत आहे का ते. आपण पुढे जाऊया. तर विकासाची तत्त्वे काय आहेत, तर आताच आपण बघितलं की विकास सतत प्रक्रिया आहे. विकास कधीही थांबत नाही, बरोबर. क्रमबद्धता, विकास एका ठराविक क्रमाने होते. क्रमबद्धता आहे विकासामध्ये, एका ठराविक विशिष्ट क्रमाने विकास होत जातो. सर्वांगीणता, सर्व अंगाचा एकत्रित विकास होतो. वैयक्तिक फरक, प्रत्येक मूल वेगळे असते, विकासाचा वेग भिन्न असतो. मित्रांनो, विकास सर्वांमध्ये सारखा होतो, पण त्याचा जो वेग आहे तो प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होतो मित्रांनो. तर इथे प्रश्न बघा, विकासाची कोणती तत्त्वे योग्य आहे. ऑप्शन ए विकास अचानक होते, ऑप्शन बी विकास सर्वांसाठी समान, ऑप्शन सी क्रमबद्ध आणि सतत, ऑप्शन डी फक्त शारीरिक. तर मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की विकास जे आहे ते क्रमबद्ध आणि सतत आहे, बरोबर. समजलं तुम्हाला. विकासाची तत्त्वे काय, सतत प्रक्रिया आहे, क्रमबद्धता आहे, सर्वांगीणता आहे आणि वैयक्तिक फरक आहे मित्रांनो. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर आपण प्रश्न पण आणणार आहोत. जर तुम्हाला कठीण जात असेल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, सोप्या पद्धतीने आपण सगळं शिकून घेणार आहोत. इथे बघा, विकासाचे मुख्य 4 प्रकार आहेत मित्रांनो सर्वांगीण विकासामध्ये, ज्यामध्ये पहिला आहे शारीरिक विकास, दुसरा बौद्धिक विकास, तिसरा भावनिक विकास आणि चौथं सामाजिक विकास. स्टेप बाय स्टेप आपण कोण कसं आहे ते बघणार आहोत. तर प्रमुख 4 प्रकार आहेत. बालकाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी या 4ही प्रमुख प्रकारांचा समतोल अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. एक नैतिक विकास नावाचा आहे, पण त्याला आपण सामाजिकमध्ये गृहीत धरला जातो, म्हणून ते 5 झालेलं आहे. तर आपण नैतिकला सामाजिकमध्येच घेणार आहोत. तर प्रमुख 4 प्रकार आहे असे आपल्याला गृहीत धरायचे आहे. कोणत्या पुस्तकामध्ये 5 सांगितले आहे, कोणत्या 6 सांगितले आहे, पण प्रमुख आपल्याला 4 घ्यायचे आहेत. पुढे जाऊया. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रथम विकास, शारीरिक विकास. तर शारीरिक विकास म्हणजे काय बघा, उंची आणि वजन वाढ,
शरीराच्या आकारात होणारा प्रत्यक्ष बदल. मित्रांनो, शरीराच्या आकारात होणारा बदल ज्यामध्ये आपली उंची वाढेल, वजन वाढेल, या सगळ्या गोष्टी येईल. त्यानंतर आपला स्नायू विकास, ताकद आणि शारीरिक कार्यक्षमतेत आपली वाढ होईल मित्रांनो. त्यानंतर हालचाल कौशल्य, चालणे, धावणे, वस्तू पकडणे यासारख्या क्रिया, फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार मित्रांनो, जे आपल्या शारीरिक विकासामध्ये येणार. तर शारीरिक विकासामध्ये आपला शरीर वाढेल, उंची वाढेल, वजन वाढेल, स्नायू मजबूत होईल, हालचाल कौशल्य वाढेल, या सगळ्या गोष्टी आपल्या शारीरिक विकासामध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, शारीरिक विकासात काय येते सांगा? ऑप्शन ए विचारशक्ती, ऑप्शन बी उंची व वजन, ऑप्शन सी भावना, ऑप्शन डी नैतिकता. तर मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं, कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की शारीरिक विकास यापैकी उत्तर काय राहील. तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे की शारीरिक विकास उत्तर आपलं राहणार आहे ऑप्शन बी, उंची व वजन. पुढे जाऊया मित्रांनो. जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी अजून व्यवस्थित स्लो करण्याचा प्रयत्न करेल. बौद्धिक म्हणजे संज्ञानात्मक विकास मित्रांनो, आपला दुसरा विकास पॉईंट आहे, ज्यामध्ये काय आहे बघूया. विचार करण्याची क्षमता. बौद्धिक म्हणजे विचार करण्याची क्षमता, माहितीवर प्रक्रिया करणे आणि तर्क लावणे आपलं बौद्धिक विकासामध्ये येते मित्रांनो. त्यानंतर स्मरणशक्ती, गोष्टी लक्षात ठेवणे आणि आवश्यकतेनुसार आठवणे, बरोबर. त्यानंतर समस्या सोडवणे, नवीन अडचणीवर मात करण्यासाठी बुद्धीचा वापर करणे. मित्रांनो, जेवढ्या पण बुद्धी रिलेटेड गोष्टी आहेत ते सगळं संज्ञानात्मक विकास म्हणजे बौद्धिक विकासामध्ये येणार आहे, ज्यामध्ये विचार करण्याची क्षमता असो, समस्या सोडवणे असो, स्मरणशक्ती असो, तार्किक क्षमता असो, या सगळ्या गोष्टी मित्रांनो बौद्धिक म्हणजे संज्ञानात्मक विकासमध्ये येणार आहे. तर मित्रांनो, संज्ञानात्मक विकास म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑप्शन ए शरीरवाढ, ऑप्शन बी विचार प्रक्रिया, ऑप्शन सी भावना, ऑप्शन डी समाज. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे विचार प्रक्रिया, जे येणार आहे बुद्धीमध्ये, बौद्धिकमध्ये, संज्ञानात्मकमध्ये आणि शरीरवाढ येणार आहे आपली शारीरिक विकासमध्ये, बरोबर. पुढे जाऊया. तिसरं आणि महत्त्वाचं आहे मित्रांनो भावनिक विकास, ज्यामध्ये आत्मविश्वास असो, राग आनंद नियंत्रण असो, भावना व्यक्त करणे असो, या सगळ्या गोष्टी येणार आहे. बघूया. सर्वप्रथम भावना व्यक्त करणे, स्वतःच्या भावना योग्य आणि सुरक्षित प्रकारे मांडणे. मित्रांनो, भावनिक आहे तर भावना येणारच. आपल्या भावना राग असो, रागावर असो, आपल्या खुश असण्यावर असो, नाराजगीवर असो, कोणत्या पण पॉईंटवर असो, नियंत्रण असो, या सगळ्या भावनिक गोष्टी येतात मित्रांनो भावनिक विकासमध्ये. भावना व्यक्त करणे, स्वतःच्या भावना योग्य आणि सुरक्षित प्रकारे मांडणे. त्यानंतर आत्मविश्वास बघा, स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होतो भावनिक विकासमध्ये. राग आनंद नियंत्रण, तीव्र भावनांवर, उदाहरणार्थ राग असो, भीती असो, संतुलन मिळवणे, या सगळ्या गोष्टी भावनिक विकासमध्ये येतात. मित्रांनो, तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर मला नक्की सांगा. पुढचा जे लेक्चर असेल आपण सोप्या पद्धतीने अजून वेळ घेऊन करू. जर तुम्हाला स्लो वाटत असेल तर अजून आपण फास्ट घेऊ. तुमचं फीडबॅक मला खूप महत्त्वाचं आहे, म्हणून कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न बघा, भावनिक विकासाशी संबंधित घटक कोणता? ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी भावना नियंत्रण, ऑप्शन सी लेखन, ऑप्शन डी वाचन. मित्रांनो, उत्तर द्या बरं काय असणार आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही जॉब स्टेशन R असं सर्च केलं की तुम्हाला तिथे PDF मिळणार आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, भावना नियंत्रण आपलं राहणार आहे. ओके, पुढे जाऊया. चौथा आणि महत्त्वाचा आहे मित्रांनो सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे मित्रांनो की समाजाशी मुलं कसे आपले संबंध चांगले बनवतात, वाईट बनवतात, समाजामध्ये ते कसे वावरतात, यावर सामाजिक विकास त्यांचा कशा प्रकारे झाला हे ठरवण्यात येते मित्रांनो. तर समाजाशी संबंध, समाजातील इतर व्यक्तींशी जुळवून घेणे म्हणजे सामाजिक विकास आहे मित्रांनो. सहकार्य, इतरांसोबत मिळून काम करणे आणि संघभावना, संवाद कौशल्य, प्रभावीपणे विचार देवाणघेवाण करण्याची क्षमता, हे सगळ्या सामाजिक विकासमध्ये येते मित्रांनो. मुलं जेवढे समाजाशी संबंध जुळतील, संवाद कौशल्य वाढवतील, सहकार्य सगळ्यांसोबत वाढवतील, तेवढा त्यांचा चांगल्या प्रकारे सामाजिक विकास होईल मित्रांनो. तर इथे बघा, सामाजिक विकास म्हणजे काय सांगायचं आहे आपल्याला. ऑप्शन ए एकटेपणा, ऑप्शन बी समाजाशी जुळून घेणे, ऑप्शन सी फक्त अभ्यास, ऑप्शन डी फक्त खेळ. तर मित्रांनो, आपण आताच बघितलं समाजाशी जुळवून घेणे म्हणजे सामाजिक विकास होय. पुढे जाऊया. थोडक्यात सोबत नैतिक विकास पण बघून घेऊ. नैतिक विकास योग्य आणि अयोग्य जे सामाजिकमध्ये येते मित्रांनो. तर मित्रांनो, इथे बघा, योग्य अयोग्य समज म्हणजे भावनिकमध्ये येते. चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमता, मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि आदर यासारखी जीवनमूल्ये रुजवणे, नैतिक वर्तन, समाजात आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य व सदाचारी आचरण करणे. तर मित्रांनो, नैतिक विकासाचा अर्थ काय आहे तर योग्य अयोग्य समज. ओके, पुढे जाऊया. मित्रांनो, विकासाचे टप्पे आहे बघा, तर बघून घेऊ. विकासाचे टप्पे, वयानुसार मुलांच्या विकासाचे विविध टप्पे पडतात. TETच्या दृष्टीने खालील 2 टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये पहिले येते बाल्यावस्था, दुसरे येते किशोरावस्था. तर मित्रांनो, बाल्यावस्थामध्ये शिकण्याचा आणि अनुकरणाचा वेगवान काळ मानला जातो. बाल्यावस्थेला शिकण्याचा आणि अनुकरणाचा, जेवढा चांगल्या प्रकारे फास्ट तो शिकेल बाल्यावस्थामध्ये आणि अनुकरण करेल म्हणजे दुसऱ्याला बघून शिकेल, तो खूप फास्ट वेगाने करतो मित्रांनो. किशोरावस्था वादळी बदलांचा आणि ओळख निर्माण करण्याचा काळ आहे मित्रांनो. मी कोण आहे, मला काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी किशोरावस्थामध्ये येतात. तर आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे विकासाचे टप्पे कोणते. ऑप्शन ए बाल्यावस्था व किशोरावस्था, ऑप्शन बी फक्त बाल्यावस्था, ऑप्शन सी किशोरावस्था, ऑप्शन डी काहीही नाही. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे बाल्यावस्था व किशोरावस्था. तर बाल्यावस्था बघूया. बाल्यावस्थामध्ये बघा,
मूलभूत कौशल्य, भाषा विकास आणि सामाजिक सवयी. तर मूलभूत कौशल्यामध्ये मुलं चालणे शिकतात, बोलणे आणि स्वतःची कामे स्वतः करण्याची सुरुवात बाल्यावस्थामध्ये करतात. त्यानंतर बाल्यावस्थामध्ये सर्वाधिक फास्ट, खूप वेगवान पद्धतीने भाषाचा विकास होतो. खूप वेगाने नवीन शब्द आणि वाक्यरचना शिकण्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे बाल्यावस्था आहे. त्यानंतर सामाजिक सवयी, समवयस्कांसोबत खेळणे आणि मैत्रीची सुरुवात होते. म्हणजे बाल्यावस्थामध्ये खूप खूप वेगाने नवीन शब्द असो, भाषा कौशल्य असो, मूलभूत कौशल्य असो, सामाजिक सवयी असो, खूप वेगाने, खूप फास्ट पद्धतीने मुलं शिकतात. तर बघा मित्रांनो, बाल्यावस्थेत काय विकसित होते प्रश्न आहे. तर ऑप्शन ए व्यवसाय, ऑप्शन बी भाषा कौशल्य, ऑप्शन सी निवृत्ती, ऑप्शन डी काहीही नाही. तर मित्रांनो, आपलं उत्तर राहणार आहे भाषा कौशल्य, जे खूप वेगाने आपलं विकसित होते बाल्यावस्थामध्ये. यानंतर किशोरावस्था बघू. याला म्हणतात मित्रांनो 70% नॉलेज झोन, म्हणजे किशोरावस्था. यामध्ये बघा, शारीरिक बदल, शरीरात अत्यंत वेगाने होणारे संप्रेरक बदल. शरीरामध्ये मित्रांनो खूप वेगाने आपले बदल होतात. त्यानंतर भावनिक बदल होतात. भावनांमध्ये होणारी तीव्र अस्थिरता आणि संवेदनशीलता. भावनिक बदल असे की खूप अस्थिरता राहते. ओळख निर्माण, मी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न तो करतो, की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड त्यामध्ये असते किशोरावस्थामध्ये. तर किशोरावस्थेमध्ये मेन गोष्टी आल्या: शारीरिक बदल, भावनिक बदल, ओळख निर्माण करण्याची उत्सुकता, धडपड. तर मित्रांनो, प्रश्न बघा, किशोरावस्थेत काय घडते? तर मित्रांनो, किशोरावस्थेत बदल घडतात. किशोरावस्थेत काय होतात? बदल घडतात. कोणते? तर शारीरिक बदल, भावनिक बदल आणि ओळख निर्माण करण्यासाठी केलेली धडपड. विकासावर परिणाम करणारे घटक. तर मित्रांनो, बालकाचा विकास हा कोणत्याही एका घटकाचा परिणाम नाही. तर मित्रांनो, तो आहे वंशपरंपरा म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. इथे बघा मित्रांनो, सूत्र: विकास म्हणजे काय? तर वंशपरंपरा बाय पर्यावरण. तर मित्रांनो, वंशपरंपरा म्हणजे काय? तर जन्मजात मिळालेल्या क्षमतांचा पाया, जे आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून, आजीकडून, आईकडून आपल्याला जे पाया मिळतो, जे क्षमता मिळतात, जे गुण मिळतात, त्याला मित्रांनो वंशपरंपरा म्हणतात, म्हणजे हेरिडिटी म्हणतात. पर्यावरण म्हणजे काय? तर त्या क्षमतांना आकार देणारी बाह्य परिस्थिती. तर जे क्षमता आपल्याला आपल्या वंशजाकडून मिळतात, त्या क्षमतांना आकार देण्याची जी बाह्य परिस्थिती असते, त्याला पर्यावरण म्हणतात मित्रांनो. आणि या दोघाचं बाय प्रोडक्ट विकास आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. तर प्रश्न आहे आपला, विकासावर परिणाम करणारे घटक कोणते? तर मित्रांनो, आपलं उत्तर काय राहील सांगा? वंशपरंपरा, पर्यावरण की दोन्ही? तर मित्रांनो, विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे कोण? वंशपरंपरा आणि पर्यावरण, हे दोन्ही घटक राहणार आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो. बघा, थोडक्यात वंशपरंपरा म्हणजे काय? पालकाकडून गुण, आईवडिलांकडून आणि पूर्वजाकडून मुलांना आनुवंशिकतेने मिळणारे गुण. जन्मजात वैशिष्ट्य बघा मित्रांनो, शारीरिक ठेवण, डोळ्यांचा रंग आणि मूळ बुद्धिमत्ता यासारख्या जन्मजात निश्चित होतात. मित्रांनो, शारीरिक ठेवण असो, डोळ्याचा रंग असो किंवा बुद्धिमत्ता असो, यासारख्या जन्मतः निश्चित होणाऱ्या गोष्टी हे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून, आपल्या पालकांकडून आपल्याला मिळते, ज्यामध्ये आपल्याला गुण मिळतात आनुवंशिकतेनुसार. निष्कर्ष बघा, वंशपरंपरा विकासाची क्षमता ठरवते. मित्रांनो, विकासामध्ये हेरिडिटी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वंशपरंपरा विकासाची क्षमता ठरवणारी गोष्ट आहे. तर प्रश्न बघा, वंशपरंपरा म्हणजे काय? तर मित्रांनो, इथे बघा, वंशपरंपरा म्हणजे जन्मजात आलेले गुण. ओके, पुढे जाऊया. समजत आहे का तुम्हाला? मला सांगा, जेणेकरून मी तुमच्या पद्धतीने ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तुमचा सपोर्ट सोबत राहू द्या मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण जन्मजात क्षमतेला आकार देण्याचे काम करते. यात प्रामुख्याने खालील घटक येतात, ज्यामध्ये सर्वप्रथम कुटुंब, त्यानंतर शाळा आणि त्यानंतर समाज. समाज म्हणजे बघा, आजूबाजूची संस्कृती, समाज आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन. शिक्षक, शाळा बघा, शिक्षक, मित्र आणि औपचारिक शिक्षणातून मिळणारे अनुभव. त्यानंतर कुटुंब, मुलांचे पहिले जग आणि संस्काराचे केंद्र. आणि मित्रांनो, आजूबाजूची संस्कृती, समाज आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन. तर मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय? जो विद्यार्थ्याच्या आजूबाजूला जे कुटुंब आहे, शाळा आहे, समाज आहे, त्यामधून तो जे शिकतो, त्याच्या जन्मजात क्षमतेला जे आकार मिळते, ते पर्यावरण त्याच्यावर अनुकूल प्रभाव या प्रतिकूल प्रभाव करतो. मित्रांनो, पर्यावरणात काय येते? तर पर्यावरणात कुटुंब व समाज येते. पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण आज काय शिकलो बघूया. तर सर्व मुद्द्यांचा आढावा. विकास बघा, विकास हा नेहमी सर्वांगीण आणि सतत चालणारा असतो, तो केवळ शारीरिक नाही. तर मित्रांनो, आपण आज शिकलो की विकास जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. मूलभूत सूत्र कोणता होता आपला विकासाचा? वंशपरंपरा आणि पर्यावरण दोन्हीचे महत्त्व समान आहे मित्रांनो, बरोबर. विकास हा कसा असतो? तर आपल्याला माहीत आहे, विकास हा सतत असतो. तर मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सांगा. तुम्हाला कसं
कसे व्हिडिओ हवे आहेत ते पण मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सुचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.